सर्व हाऊसवाईफ ताईंसाठी आहे, ज्या टी-ई-टी किंवा सी-टेट किंवा एनी अदर एक्झामची तयारी करत आहेत. ज्यांना असं वाटतं की अजून माझा अभ्यासच बाकी आहे, माझा सिलेबस पूर्णच झाला नाही, इतक्या कमी दिवसात आता काय होणार. माझ्या मनातही असे विचार येत होते. तुमच्याही मनात तसे विचार येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या आपल्या टॉपिकवर. आणि आजचा हा टॉपिक खूप खास आहे, कारण आपल्या परीक्षेला टी-ई-टीच्या फक्त आज 20 दिवस राहिलेले आहे. आणि जर तुमच्याही मनात असे विचार येत असतील तर तुमच्यासाठी मी आज छान असं मार्गदर्शन घेऊन आलेले आहे, ज्यात तुम्हाला काहीतरी मी विशेष बोलणार आहे, काहीतरी सिक्रेट्स सांगणार आहे. ज्या चुका मी केल्या होत्या त्या तुम्ही करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं हँडल करायचं या 20 दिवसात आपण स्वतःला. आणि हेच आपण मनापासून बोललेलं तुम्हीही मनापासून ऐका. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल. बघा मैत्रिणींनो, टी-ई-टी परीक्षेला आता फक्त 20 दिवस उरले आहेत. आणि मला माहिती आहे की माझ्या अनेक ताई हाऊसवाईफ आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जबाबदाऱ्या त्यांच्या संपत नाहीत. स्वयंपाक, मुलांची काळजी, घरकाम, नोकरी आणि या सगळ्यांमध्ये आपला अभ्यास कुठे असतो. तुम्हाला माहिती आहे आपण आपला अभ्यास कसा करतो तर. आणि मग कधी कधी वाटतं माझ्याकडून होणार नाही, आता काय 20 दिवस राहिले, आता कसा अभ्यास करू, अजून तर माझा सिलेबसच नाही, मी जे वाचलं ते सगळं विसरलं की काय, बापरे मी कसं करू, काय होणार माझं, असा सगळं प्रश्नांनी आपलं मन वेढलं जाते. तर आज तुम्ही हार मानली तर पुढच्या वर्षी याच दिवशी तुम्हाला कसं वाटेल बघा. पुढच्या वर्षी याच दिवशी हीच स्थिती तुमच्यासोबत असेल, कारण तेव्हा नवीन पेपर असेल, कॉम्पिटिशन वाढलेली असेल. म्हणून आता विचार करायची वेळ आहे. पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल की मी आता नंतर अभ्यास करेल, तर ते शक्य होणार नाही का. तेव्हा तुम्हाला पुढच्या वर्षी असं वाटलं असतं, काश मी त्या 20 दिवसात अभ्यास केला असता तर आज माझी परीक्षा क्रॅक झाली असती. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून तुमचे हे जे 20 दिवस आहे ते खूप महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाची सिक्रेट टिप्स, आता कुठलंही नवीन पुस्तक घ्यायचं नाही, कुठलंही चॅनल नवीन फॉलो करायचं नाही, कुठलंही नवीन काही शोधायचं नाही, तर नवीन नोट्स कोणालाही मागायचे नाही. तर काय करायचं, शेवटच्या दिवसामध्ये मी पण अगोदर सर्वात मोठी चूक हीच कळत होती, सगळं काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे माझं टी-ई-टी राहत होतं. तुम्हाला माहीत आहे की मी भरपूर दिवसानंतर टी-ई-टी परीक्षा पास झाले. जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती असेल. मग मी स्ट्रॅटजी डिसाईड केल्या, माझ्या चुका शोधल्या, ज्या की तुम्हाला भरपूर व्हिडिओत सांगितलेल्या आहे. आता एकच लक्षात ठेवायचं, आत्ता आपला जेवढाही अभ्यास झाला आहे ना त्याची रिव्हिजन करायची, रिकॉल करायचं, जितकं वाचलं ते पुन्हा पुन्हा वाचायचं. आणि स्वतः आपण जेव्हा आपल्या हँड रिटन नोट्स वाचतो ना, त्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा आपली रिव्हिजन झालीच पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की ताई अजून आमचं काहीच झालं नाही, त्याचीही स्ट्रॅटर्जी समोर सांगणार आहे. बघा, मी जेव्हा परीक्षा देत होती ना, मलाही वाटायचं माझं खूप काही अजून बाकी आहे, बापरे मी हा एवढा सिलेबस कशी कवर करेल. पण एवढं लक्षात ठेवा, पेपरमध्ये सगळं काही येत नाही. जे आपण वाचलं आहे ते विसरलो त्याचा काहीच उपयोग नाही ना, कारण आता वाचलं तर नंतरही विसरणारच आहे. फक्त एक काम करायचं, रोज छोटं छोटं टार्गेट ठेवायचं. आज एवढंच करायचं आहे, उद्याचा विचार उद्या करायचा. आज मला एवढं करायचं आहे. मी तुम्हाला मागे स्ट्रॅटर्जी सांगितली की तुम्ही अभ्यास कसा करायचा, 20 मिनटं अभ्यास करायचा, 5 मिनटं ब्रेक घ्यायचा. त्यांनी काय होतं, आपल्या मेंदूला आपण सांगतो की नाही मला 20 मिनटं अभ्यास करायचा आहे, मी 5 मिनटांना मी रिवॉर्ड देणार आहे. हे मागेच सांगितलं होतं मी तुम्हाला. एकदम संपूर्ण सिलेबस डोक्यात ठेवू नका, चुकलं तर घाबरू नका, कारण आज चुकलेले प्रश्न उद्या आपलेच PYQ म्हणून गुण वाढवणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कृपया कोणाशी कंपॅरिझन करायची नाही. काही लोक म्हणतात की मी माझं 3 वेळा रिव्हिजन झाले, माझे एवढे MCQ सॉल्व झाले, आणि मग आपण विचार करतो बापरे माझं तर काहीच नाही झालं आहे. आणि काही म्हणतील मी तर 10 MCQ टेस्ट दिल्या. पण त्यांना त्यांचं करू द्या, तुमच्या शर्यत फक्त तुमच्याशी आहे, कारण तुम्हीच आहात, तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही आहे. म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही जेवढं छान करण्याचा प्रयत्न कराल तेवढं छान करा, तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे काही ताई रात्री 11 नंतर अभ्यास करतात, काही ताई सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतात, काही जण आपले मुलं झोपल्यावर अभ्यास करतात, काही जण पोळ्या करताना करतात, कारण आपल्या हाऊसवाईफचा असाच अभ्यास असतो. आणि काही जणी जॉब करतात तर ब्रेकमध्ये अभ्यास करतात. त्यामुळे आपण आपला दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला गिल्ट फील करून द्यायचं नाही, कारण मी तुम्हाला नेहमी सांगते आपला संघर्ष खूप मोठा आहे, तुमचा संघर्ष खूप वेगळा आहे. त्यामुळे स्वतःला प्राऊड ऑफ फील करा, अभिमान बाळगा आणि आजपासून एक काम सुरू करा.
दररोज सकाळी आरशासमोरून 20 दिवस स्वतःला सांगायचं, यस मी TET पास होऊ शकते. कदाचित मी थोडी घाबरणार, पण मी TET पास होणारच. मी TET पास झालेली आहे. फील करा. 5 मिनटं बसा. पॉझिटिव्ह वेनी युनिवर्सला मेसेज पाठवा की मी TET पास झाली आहे. छान वाटतंय मला. माझा पेपर खूप छान गेला आहे. माझे सगळे प्रश्न बरोबर येत आहेत. आणि स्वतःला अशा अंगावर शहारे आणा की नाही खरंच मला माझा अभ्यास झालेलं सगळं पेपरमध्ये येतं आहे. या पॉझिटिव्ह वेनी स्वतःला सांगा आणि याचाच आपल्याला खूप फायदा होतो. लक्षात ठेवा, कदाचित आपण पहिल्याच प्रयत्नात पास होणार नाही, पण ज्यांचा दुसरा अटेम्प्ट आहे, ज्यांचा तिसरा अटेम्प्ट आहे, त्यांना माहिती आहे की सगळे प्रश्न आपल्यासाठी नसतातच हो. काही प्रश्न सोपे असतात, ते सोडवायचे की अगोदर. काही प्रश्न मॉडरेट असतात, काही हार्ड असतात. हार्ड प्रश्न दिसला की आपण गोंधळून जातो, 10 मिनटं आपले तिथेच गमावतो. म्हणून ते प्रश्न सोडून द्यायचे असतात. शेवटी त्यांचा विचार करायचा असतो. जे येत नाही त्याच्यावर अडकून राहायचं नाही. कारण यश मिळवणारे लोक नेहमी वेगळे विचार करतात आणि आपणही त्यातलंच आहे. कारण आपण यश मिळवणारच आहे. म्हणून जरी लायब्ररी जॉईन नाही आहे, जरी खूप मोठा क्लास नाही आहे तुमच्याजवळ, पण तरी तुम्ही वेगळे विचार करणारे असतील ना, तर नक्कीच तुम्ही TET पास होऊ शकता. आणि लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसामध्ये तुमचं मानसिक हेल्थ आणि तुमचं फिजिकल हेल्थ दोन्ही खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुरेशी झोप घ्यायची, वेळेवर जेवण करायचं आणि सतत स्ट्रेसमध्ये राहायचं नाही. कारण आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये राहतो तेव्हा इमोशनली आपलं बिहेवियर चेंज होते, इमोशन चेंज होतात आणि नंतर मग आपण जे चुकवायचं नाही तेही चुकवून ठेवतो. म्हणून आपला मेंदू घाबरलेला असतो, पॅनिक होतो आणि कमी काम करतो. जेव्हा आपला मेंदू शांत असतो तेव्हा छान अभ्यास होतो. स्वतःला त्रास द्यायचा नाही. तसंच आजचा व्हिडिओ हा संपवण्यापूर्वी मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल. कदाचित तुमच्या घरच्यांना तुमचा संघर्ष दिसत नसेल, कदाचित तुमचं कोणी कौतुक करत नसेल, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. तुमची मेहनत कधीच वाया जात नसते आणि ती जाणारी नाही. कारण तुमचा संघर्ष तुम्ही बघितलेला असतो, तुमच्या मनाने बघितला असतो, तुमच्या शरीराने बघितला असतो आणि त्या संघर्षाची त्याला सवय झालेली असते. त्यामुळे तुमच्या ध्येयाच्या तुम्ही हळूहळू जवळ जात असतात. ते तुम्हाला दिसत नाही, पण आपल्या या घटनेची कुठे ना कुठे नोंद होत असते, युनिवर्सला दिसत असते. त्यामुळे कधीच घाबरायचं नाही. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. तुम्ही कधीच स्वतःला गिल्ट फील करून घ्यायचं नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करायचा. कारण पुढचे काही दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि इथून माझा जर तुम्हाला व्हिडिओ किंवा माझं जे बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा की ताई मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि ही TET पास होणारच. हा युनिवर्सला संदेश द्या. नक्की कमेंट टाका की मी TET पास झालेली आहे. आत्ता लिहा, इथे लिहा. कारण एका लिहिल्यानं तुमच्या माइंडमध्ये वेगळं क्लिक होतं, तुमच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह वेज तयार होतात. मी फक्त कमेंटसाठी म्हणत नाही आहे, कारण हे स्वतः मी करून पाहिलेलं आहे. जोपर्यंत आपण कागद आणि पेन चालवत नाही ना, तोपर्यंत माइंडला आपल्या सिग्नल मिळत नाही. कारण असे शक्तिशाली कमेंट जेव्हा आपण वाचतो, मी TET पास झालेली आहे, मी TET पास झाली, हे लिहून ठेवा. घरामध्ये चिपकवा भिंतीला. तुम्हाला जिथं जास्त वेळ तुम्ही राहता तिथे चिपकवा आणि बघा तुमचे इझिली आपल्या माइंडवर इफेक्ट होतो हे. आणि याचा खूप 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 प्रभाव होतो. मला माहिती आहे खूप प्रभाव होतो या सगळ्या गोष्टीचा. आणि तुमचा टार्गेट स्कोअरसुद्धा लिहा. मी 90+, मी 100+, मी 110+ मिळवणार. त्यामुळे मी तुमच्या नक्की कमेंट्स वाचेल आणि या कमेंट्स वाचूनच मी तुम्हाला माझ्याकडून पॉझिटिव्ह वाईब्स देईल. कारण कसं असतं, जोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स स्वतःकडून आणि दुसऱ्याकडून मिळतात ना, आपली शक्ती डबल होत असते. आणि हे होणारच आहे, कारण तुम्ही माझ्यासारखे आहे, मी तुमच्यासारखे. आपल्याला फुल न फुलाची पाकळी मोटिवेशन मिळते एकमेकांकडून. म्हणून आत्ता थांबल्या तर पुढेही थांबणार. आत्ता लिहायला सुरुवात केली, आत्ता प्रयत्न केले ना, तर नक्कीच तुम्ही TET पास होणार म्हणजे होणारच. मला पूर्ण या गोष्टीवर विश्वास आहे. असाच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तर करा सुरुवात. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील मोटिवेशनसोबत. आणि हो, एक गोष्ट तर राहिलीच तुम्हाला सांगायची. मी म्हटलं होतं तुम्हाला सिक्रेट सांगणार म्हणून, की जर तुम्ही अजूनही अभ्यास केला नसेल तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर काही प्रश्न अवेलेबल करून देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट, जे की मी तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला PYQ MCQ प्रॅक्टिस करावं लागेल.
दररोज तुम्हाला कमीत कमी 30 प्रश्नांचा सराव करावाच लागेल. त्याने काय होईल, तुमचं चाइल्ड डेव्हलपमेंट, तुमचं EVS म्हणजे परिसर अभ्यास, तुमच्या मराठी, हिंदी, इंग्लिशच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. कुठे चुकता ते समजेल, प्रश्न आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो आपली सवय होईल. आपल्याला प्रश्नांची सोडवण्याची सवय व्हायलाच हवी, कारण जोपर्यंत आपण प्रश्न सोडवून पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की मी कशी आहे, माझी प्रगती काय आहे. म्हणून जर तुम्हाला वाटतंय की आम्हालाही कुठेतरी PYQ किंवा MCQची प्रॅक्टिस व्हायला हवी, तर मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्ही बघा. त्यात तुमचे मी प्रश्नांचे सराव करून घेत आहे. जर तुम्ही काही टेस्ट सिरीज जॉईन केल्या असतील तर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा. त्यांनी तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस अ मॅन अ परफेक्ट. त्यामुळे हे होतं आजचं सिक्रेट. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.